जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आजा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया सर, धनंजय सरदेसाई बेपत्ता झाल्यापासून आपल्याला मिळालेला हा पहिला क्लू आहे. येस, राणी सरदेसाईंना त्यांचा कॉल आला होता. सर, मग त्यात त्यांचं काही बोलणं झालं होतं का? नाही, काही बोलणं झालं नाही. आपण फक्त चौकशी करत आहोत. कदाचित ह्या क्लूमुळे आपण धनंजय सरदेसाईंपर्यंत पोहोचू शकतो. पण सर, धनंजय सरदेसाई गुजरातमध्ये काय करत असते? शेलार, SNP बिल्डर्सचा कुठला गुजरातमध्ये प्रोजेक्ट आहे का? सर, आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये असं तरी काही मेन्शन नाही आहे. सर, राणी सरदेसाईंच्या बोलण्यात देखील गुजरातचा कुठे उल्लेख आलेला नाही. धनंजय सरदेसाई गुजरातमध्ये काय करत असते? सर, आणि त्यांनी असा अचानक राणी सरदेसाईला का कॉल केला असेल? आय मीन, त्यातही त्यांचं काहीच बोलणं झालं नाही. कदाचित त्यांना राणी सरदेसाईंना काही सांगायचं असेल. काय सांगायचं असेल आणि त्यांचं बोलणं का झालं नाही? सॉरी सर, पण एक शंका आहे. बोला. धनंजय सरदेसाई खरंच गुजरातमध्ये असतील? म्हणजे त्यांना गुजरातमध्ये असण्याचं खरं काही कारण नाही आहे. राणी सरदेसाईंशी बोलताना देखील तसं काही बोललेलं नाही आहे. म्हणून मला वाटतंय की सुनावणे, राणी सरदेसाईंना धनंजय सरदेसाईंच्या मोबाईलवरून कॉल आला. त्या कॉलचं लोकेशन गुजरात जवळ ट्रेस झालं. याचा अर्थ धनंजय सरदेसाई तिथे असू शकतात. सर, आपण जर एका धाब्यावर थांबलो तर? आता नको. तर आपल्याला लवकरात लवकर स्पॉटवर पोहोचणं गरजेचं आहे. येस सर. काय झालंय? नाही, काही नाही मॅडम. मॅडम, मॅडम, दिवाळी आली. मग घरी पैसे पाठवायचे. पगार मिळतो ना वेळेवर? दिवाळी मिळाली असती तर मॅडम. दिवाळी? व्हॉट नॉनसेन्स. तुमचे साहेब घरात नाही आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अजूनही सापडलेले नाही आहेत. याचं काहीच नाही वाटत तुम्हाला? इथे मला त्यांची काळजी आहे आणि तुम्हाला पडली तुमच्या दिवाळीची. आणि तू रे, त्यांच्या मर्जीतला माणूस आहेस ना तू? तुला काहीच वाटत नाही? काही नाही, साहेबांनी लाडावून ठेवलंय तुम्हाला. येऊ देत त्यांना, मग मी सांगते काय सांगायचं ते. आणि अजूनही जर का दिवाळी हवी असेल ना तर या घराबाहेर निघायचं.
शेकडो नोकर पडले तिथे सरदेसाईंचे तळवे चाटायला. Nonsense. अजून किती वेळ लागणार आहे? सर पोचलोच आपण. ट्रेस झालेलं लोकेशन 200 मीटरवर आहे. सर धनंजय सरदेसाई जर तिकडे असतील तर ही केस पण बंद होईल, तुमचा रेकॉर्ड पण कायम राहील. आय मीन देयर विल बी नो पेंडिंग केसेस. कुठली केस पूर्णपणे उलगडल्याशिवाय काही सांगता येत नाही शेलार. कित्येकदा असं झालंय की सॉल्व्ह झाले अशा वाटणाऱ्या केसला फाटे फुटले. शेलार सर. नक्की हीच जागा आहे का? येस सर. पण सर इकडे ना आता घर आहे ना हॉटेल आहे. सुनावणे जागा हीच आहे, पण ते हॉटेल किंवा घरातच असतील असं नाही. आजूबाजूला बघायला हवं. शेलार सर. तू तिकडे बघ. येस सर. सुनावणे तुम्ही तिथे शोधा. यस सर. सोनावणे, अहो इथे तर काहीच दिसत नाहीये. या बाजूला देखील काहीच नाहीये. कुठेच नाहीयेत. सर जर धनंजय सरदेसाई इकडनंच कुठेतरी गेले असतील तर? असूही शकतं, पण प्रश्न हा पडतो, जर धनंजय सरदेसाई इथे होते तर कुठे होते आणि इथून गेले कुठे? या प्रश्नांची उत्तर आपल्याला धनंजय सरदेसाईंपर्यंत घेऊन जातील. सर मला वाटतं या प्रश्नांची उत्तर आपल्याला ऑफिसमध्येच मिळतील, कारण धनंजय सरदेसाईंना शेवटी तिकडेच पाहिलं गेलं. थोबाडाकडे का बघताय माझ्या? काम करा आधी. दिवाळी हवी आहे. कुणाचा कॉल आला तर मला द्यायचा नाही आणि मला डिस्टर्ब नाही करायचं. शरद, अरे डोकं शांत ठेव. तोच प्रयत्न करतोय, म्हणून तर तिच्यावर जरा ह्याच्यावर काढतोय. एक दिवस या सफरचंदाच्या जागी ही बाई असेल. हळू, ऐकतील. ऐकू दे आणि बोलू दे ते तळवे चाटणारे नोकर. सर ज्या अर्थी राणी सरदेसाईला कॉल आला होता त्याच अर्थी धनंजय सरदेसाई इकडेच कुठेतरी आजूबाजूच्या परिसरात असायला हवेत. इथे असणं अशक्य आहे. सर ही किडनॅपिंगची केस असू शकते. कित्येक बिल्डर्सच्या बाबतीत आपल्याकडे अशा केसेस रजिस्टर्ड आहेत. किडनॅपिंगची केस असती तर आतापर्यंत किडनॅपरचा कॉल आला असता, काहीतरी मागणी केली असती. म्हणजे धनंजय सरदेसाई स्वतः इकडे आले? असूही शकतं.
पण प्रश्न हा पडतो की इथे का आले असतील आणि इथून कुठे गेले असतील. ही केस तर अजूनच गुंतागुंतीची होत चालली आहे सर. आणि त्यातून बिल्डर लॉबीमधली केस म्हटल्यावर प्रेशरही वेगळं आहे. डेडलाईनच्या आधी केस सॉल्व्ह करायला पाहिजे. सर आता तुम्ही आहात म्हटल्यावर केस तर वेळेवर सॉल्व्ह होणारच ना. मी म्हणून नाही शेलार, आपण टीम म्हणून ही केस सॉल्व्ह केली पाहिजे. चला साहेबांना फोन केला पाहिजे. जय हिंद सर. येस सर. चला आपण आजूबाजूला बघायला हवं. इकडे मॅडम कुठे? त्यांच्या रूम मध्ये आराम करतायत. ओके निक हाय निक म्हणाला ना. चल चल जा काम कर जा. तुम्ही कुठे निघालात? तुला काय करायचं रे? नाही तरी पण या घराचा मालक आहे तू. लायकीत राहायचं कळलं. चल निक. अहो साहेब मॅडमने मला सांगितलंय कोणाचाही फोन उचलू नको, कोणाला आज सोडू नको, डिस्टर्ब करू नको असं सांगितलंय मॅडमने. माझं काम आहे त्यांच्याकडे कळलं. चला साहेब तुम्ही इथे बसा ना थोडा वेळ, मॅडम येतीलच बाहेर. तू शिकवणार मला? तू बसायला सांगणार आता? तुझ्या मॅडमना आता सांगितलं ना तर आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतीलच ना. डोक्यात नाही जायचं. नॉनसेन्स. चल मॅडम जर वैतागल्या ना तर आत्ताच्या आत्ता तुला घरातनं बाहेर काढतील. हमसे रोशन है चांद और तारे, हमको दामन समझिए गैरत का, उठ गए हम मगर ज़माने से, नाम मिट विकी प्लीज. मोहब्बत का. आधीच एवढं टेन्शन आहे, त्यात तू सारखा असं येत राहिलास ना तर आपण दोघंही पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. यू नो बेबी, ऍक्च्युली आय लाईक दिस. यू अँड मी दोघं पोलीस स्टेशन मध्ये. गुड गुड. स्टॉप जोकिंग यार विकी. हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना. आणि तू मला जे हवंय ते देत नाही असं. आणि आय लव्ह यू. विकी धनंजयची केस अजय ठाकूरकडे. खूप हुशार आहे तो. सुतावरून स्वर्ग गाठणारा माणूस आहे. सो आपल्याला अलर्ट राहायला हवं. आणि आता तर त्या मीरानेही मला आरोपी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यासमोर. मीरा कधी भेटली अजयला? आज इथे. अजय इथे आला होता तेव्हा? अजय चौकशीसाठी आला होता तेव्हा ही बाया पण आली. खूप काही सांगितलंय तिने अजयला माझ्याबद्दल. धनंजयला मी गायब केलंय हेही. अजयला तिचं म्हणणं पटलं तर आपल्याला खूप सावध राहावं लागेल. आणि त्या मीराला मी सोडणार नाहीये. चिल चिल राहा. आता एक चुकीचा पाऊल सुद्धा आपल्याला तुरुंगात नेऊन ठेवू शकतं. ओके मग
मग तूच सांग मला काय करायचं. मी सांगेन तेच आणि तेवढंच. यार तू सांगशील ते करायला तयार आहे. फक्त माझ्यापासून लांब नको जाऊस तू. प्लीज मला भेटत जा. हेच सांगते मी तुला. आता भेटण्याचा हट्ट करू नकोस विकी. ओके मग ऍटलीस्ट कॉल तरी अटेंड करत जा ना प्लीज. त्यापेक्षा अजयला कसं बाजूला करायचं याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, मला सांग काय करायचं आपण. सध्या तरी तिवारीला फोन कर. तिवारी? हे, त्याला कशाला फोन करायचा? त्याचं काम झालं, पैसे दिले, संपलं ना. विकी, धनंजयला आपण संपवलंय, पण पोलीस स्टेशनमध्ये त्याची मिसिंग कंप्लेंट आहे. लोकांना तो जिवंत आहे असंच भासवावं लागणार ना आपल्याला, कारण आपल्यासाठी तो संपलाय, इतरांसाठी नाही. येस, याचा विचार केलाच नाही मी. पण मी करते ना. धनंजयचा मिस्ड कॉल आला होता माझ्या मोबाईलवर आज. व्हॉट? धनंजयचा मिस कॉल? कसं शक्य आहे? त्याला तर आपण. मी काय सांगितलं? धनंजय आपल्यासाठी संपलाय, इतरांसाठी नाही. करेक्ट. म्हणूनच मी तिवारीला गुजरात बॉर्डरवर पाठवलं आणि तिथून मला मिस्ड कॉल द्यायला सांगितलं. लगेचच ही इन्फॉर्मेशन अजयला दिली. बिचारा फसला रे. लोकेशन ट्रेस केलं आणि गुजरातलाच पोहोचला. ओके ओके, म्हणजे हे सगळं तू धनंजय जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलं? येस, ऑफकोर्स. म्हणूनच तू लगेचच तिवारीला फोन कर. त्याला तिथून निघायला सांग. ओके, आत्ता कॉल करतो त्याला. हेलो. हाँ तिवारी, कहाँ हो तुम? कौन बोल रहे हैं आप? मैं विकी. साहब मैं वही हूँ जहाँ मैडम ने कहा था. हाँ, लेकिन अब कहाँ हो तुम? गुजरात हाईवे पे. अब उधर क्या कर रहे हो? मैडम ने जो कहा था मैंने वो काम कर दिया है. अब चाय पी रहा हूँ. हाँ, चाह पीत बसलाय तिथे. सुन, उधर से निकल जल्दी. क्यों, क्या हुआ साहब? पूछ मत, जल्दी निकल. साहब कोई प्रॉब्लम तो नहीं होगी ना? मैं पकड़ा तो नहीं जाऊंगा ना? तिवारी, बात कम कर. पुलिस है वहां पे. क्या? पुलिस? हाँ. हॅलो तिवारी, घाबरू नकोस. आता मी काय सांगते ते नीट ऐक आणि तसंच कर. जी मैडम. तुझ्या मोबाईलमध्ये साहेबांचा फोटो है? हाँ मैडम. वो फोटो लेना और वहाँ के चाय वाले को दिखाना और पूछना इस इंसान को आपने देखा है क्या. मैडम कुछ होगा तो नहीं ना? जितना बोला है उतना करो और वहाँ से निकलो तिवारी. जी मैडम. भाई साहब, आपने इन्हें कहीं पे देखा है क्या? कौन है ये? हमारे मालिक हैं, गुमशुदा हैं. नहीं भाई, यहाँ इतने लोग आते जाते हैं, ध्यान में नहीं. ठीक से देखो ना. ये बड़े लोग हैं भाई, ऐसे ढाबे पे नहीं आते. ठीक है, धन्यवाद. थांबा. धाब्यावर घ्या. काय झालं सर? अहो, दिवाळी आहे, गोडधोड नाही, निदान चहा बिस्किट तरी घेऊ. बघूया, आधी रिवर्स घे. सर उतरायचं का? थांबा. शिला सर. आधी काउंटरवर जाऊन धनंजय सरदेसाईंचा फोटो दाखव आणि त्यांना विचारे माणसाला इथे पाहिलंय का. येस सर. सोनावणे, आपण कुठला स्पॉट सोडला नाही ना अजून? नाही, सगळे स्पॉट. क्या लोगे साहब? नहीं कुछ नहीं. इस आदमी को कहीं देखा है?
ये आदमी? नहीं साहब। हाँ साहब, मगर अभी एक आदमी आया था सेम टू सेम ये फोटो लेकर, इनके बारे में पूछ रहा था। कौन था वो आदमी? वो आदमी साहब, वो साहब वो अभी गया, वो गाड़ी में। वो वाली? हाँ साहब। ओके, थैंक यू। सर, मी जाण्याआधी एका माणसाने धनंजय सरदेसाईचा फोटो दाखवून त्याची चौकशी केली होती. कुठे आहे तो? इकडे त्याची गाडी या दिशेला गेली आहे. गाडीत बस, गाडी स्टार्ट कर, फॉलो. ती वाली गाडी.